महत्वाचं आहे? का आपण जॉईन केलंय? कोणाला माहित आहे? नसेल तर टाका चॅट बॉक्स मध्ये, नसेल तर नाही म्हणून टाका. ज्यांना माहित आहे ते सांगू शकतात. ओके, नाही नाही नाही. ओके, मॅडम कडून ऐकणं वेगळा फरक पडतो. नाही. हो, काय काय? तुमच्याकडून ऐकण्यात जरा मस्त वाटतं. असं नाही, जर तुमच्याकडे जर काही माहित आहे. अच्छा, नाही नाही नाही, चालेल चालेल, ओके. कोणाला काही असेल माहित, सांगू शकता. आता इथे काय आपण कुठलं कॉम्पिटिशन घेत नाहीये किंवा कोणाला काही चेक, असं नाही. नाही ऍज नाही. पर मॅम, जे काही नेम सजेस्ट आहे आपल्या बॉडीमध्ये जे फेमिना आणि फिमेल फिमेल एनर्जी आहेत त्या ऍक्टिव्ह करायची साथ आपल्याला मेडिटेशन वगैरे असेल असं मला वाटतं. नाही, मी फक्त शिवशक्ती म्हणजे काय हे विचारलं. म्हणजे दोन एनर्जी आहेत हे ठीक आहे, आपल्याला काहीतरी आहे बाबा, दोन एनर्जी काहीतरी आहे, तसं का लक्षात आलं असेल. पण नेमकं काय, म्हणजे त्यांचं महत्व काय आहे, का गरजेचं आहे? मे बी आपला एनर्जी फ्लो रेग्युलेट करण्यासाठी, मे बी. एक्झॅक्टली. किती जणांचा उपवास आहे आज? किंवा खूप वर्षांपासून महाशिवरात्रीचा उपवास असतो? महादेवाचे भक्त किती जण आहेत? किंवा काही जण कालीचे भक्त असतात. काही जणांची कुलदेवता जी आहे रेणुका माता असते, तुळजाभवानी आहे. कधी विचार केलाय का आपण त्यांच्याशी जोडलेले आहोत? मॅडम मी बोलू? ज्यांना माहित आहे ते बोला. हॅलो मॅडम, बोला. ऐकताय ना? हा, म्हणजे मी उपवास वगैरे काही करत नाहीये, पण शंकराचं मला जर असं आकर्षण आहे पहिल्यापासून. ते ओके का कोण असतं मला माहित नाहीये. ओके. आज हसरा चेहरा बघून चांगलं वाटलं. चला, कोणीतरी मॅडम, मी सुरुवात केली बोलायला. लहानपणापासून आम्ही शंकराचे भक्त आहोत. हम्म शिवशंकर सोमेश्वर आमचं ग्रामदैवत कुलस्वामी आहे. ओके. मी 6वीला असताना माझ्या आईनं 16 सोमवारचं व्रत केलं होतं. अच्छा. हा, त्यामुळे आम्हाला, म्हणजे माझ्या आजीनं केलेलं, आईनं केलेलं, माझी पण इच्छा होती, पण ते काही अजून तरी शक्य झालेलं नाही काही अडचणींमुळे. ओके 16 सोमवारचं व्रत. ओके. पण म्हणजे आजीपासून आमच्याकडे शंकराची भक्ती केली जाते. हम्म त्यामुळे लहानपणापासून ओम नमः शिवाय हा जप, फक्त म्हणजे हाच फक्त आम्हाला सुरुवातीला एकच जप माहित होता. हम्म अगदी 6वी 7वी पासून आम्हाला घरातून सांगितलेलं, कधी काही वाटलं की ओम नमः शिवाय म्हणायचं एनी ओके. टाइम. हा, आणि आता बरेच वर्ष महाशिवरात्र लग्न झाल्यापासून तर करतेच आहे. 27-28 वर्ष झाली. महाशिवरात्रीचा उपवास असतो, श्रावणी सोमवार असतात. ओके आराध्य दैवत म्हटलं तरी हरकत नाही. ओके. हॅलो ज्योती मॅम. बोला. ऍक्च्युली मला आमची तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आवाज आहे आणि आवाज कट परवा होतोय, म्हणायचं बोललेलं समजत नाहीये. बारीक आहे. हा, थोडासा प्लांट मध्ये असल्यामुळं थोडासा सिग्नल प्रॉब्लेम आहे तिकडे. काय हा, थोडस समजून घ्या. हॅलो, आवाज येतोय का माझा मॅम? येतोय येतोय, बोला. हॅलो. कट होतोय मध्ये मध्ये. हा, आता ओके. हा हा, मी थोडस नेटवर्क मध्ये आहे. काय झालंय की आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, आणि ते परवा परवा झालेलं आहे, आणि याच्या आधी आम्ही काहीच त्याचं केलेलं नाहीये. म्हणजे ना ओके मंदिराला गेलोय आम्ही, किंवा त्याच्याकडे पूजा अर्चा काहीच नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम आमच्या बाबतीत तुम्हाला तुळजापूर आय थिंक नाही, पॉकेट असतात भरून आणायचं.
बारीक बारीक बघा. अजून काही कोणाला माहित आहे किंवा शेअर करायचं आहे? मी बोलू? बोला. हॅलो. माझं नाव सायली आहे आणि मला जेवढं माहिती आहे की शिव आणि शक्ती हे दोघे जण एकत्र ते म्हणजे म्हणतात की हे दोघे जण एकामेकांशिवाय नाही राहू शकत आणि जर आपण त्यांची पूजा करत असतो शिवची तर शक्तीची पण करायला पाहिजे. हम्म. एवढंच. ले हा शब्द संपले म्हणजे भीती थोडी आहे. असं ओपन अप होता नाही येत मला. ओके. एवढंच होतं. ओके. अजून कोणाला काय वाटतं काय आहे किंवा मग आपल्याला आपले आराध्य म्हणून बऱ्यापैकी आपले कुळदैवत एक तर महादेव किंवा महादेवताचेच अवतार असतात आणि कुळदेवे ही शक्यतो पार्वती किंवा शक्तीचंच रूप असतं. असं का बरं असेल? विचार केलाय का कोणी की असं का असेल? का ते आपल्याशी इतके जवळचे आहेत किंवा का कनेक्टेड आहेत? मॅडम मी बोलू? बोला. ते आपल्याशी कनेक्टेड का आहेत ह्याचा तर अंदाज नाहीये, पण शिवशक्तीचं एक काय म्हणू शकतो, एक कन्सेप्ट अशी म्हणू शकतो की प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी, नटेश्वर या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन एनर्जी मध्ये होते. आणि असं दासबोधात तरी असाच उल्लेख आहे की पुरुष हा पहिला होता आणि प्रकृतीमुळे निर्मिती आहे आणि त्याला सामर्थ्य पुरुषाचं आहे. प्रकृती सगळं जे काय बनलं, जे काय म्हणजे स्फुरणातनं जे काय निर्मिती झाली ती सगळी प्रकृतीमुळे झाली. पण त्याला सामर्थ्य पुरुषाचं आहे. पुरुष नसेल तर प्रकृतीला अर्थ नाही आणि प्रकृती नसेल तर पुरुषाला ओळख नाही. हे एवढं थोडस माहितीये. म्हणजे ह्या दोघांचं समन्वय असल्याशिवाय कुठलंही चलसृष्टी अचलसृष्टी उभी राहू शकत नाही. ओके. दोन वेगळी उत्तर आलेली आहेत. अजून कोणाला सांगायचंय काही माहित आहे? कुठे वाचलंय, ऐकलंय? शंकर पार्वती पृथ्वी तलावरील पहिलं विवाहित जोडपं म्हटलं जातं. आणि ही पण एक आपले छान माहिती तुम्ही सांगितली. मी एक रील पण टाकलं होतं काल रात्री. जर ते रील कोणी बघितलं असेल तर त्यात उत्तर याचं दिलेलं आहे मी. नाही बघितलं. आणि आपले पूर्वज म्हणजे आपली उत्पत्ती त्यांच्यापासूनच झालेली आहे, ओके. पार्वतीपासून. रील टाकलं होतं मी ते इम्प्रेसच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर रील काल रात्रीच टाकलं होतं. त्यात याचं उत्तर दिलं होतं मी. ही शिवशक्ती म्हणजे नेमकं काय आहे? त्याला बाकीचे अजून माहित नाही केव्हा येणार आहेत. अजून बरेच जण बाकी आहेत. 10 मॅम मी मिनिट. सांगू? कोण बोललं? म्हणजे प्रिया. हा बोला. नमस्ते मॅम. नमस्ते. कसे आहात? मी छान आहे, तुम्ही? हो मी पण. बोला. मला म्हणजे असं वाटतंय की फेमिनाईन आणि मस्क्युलन तुम्ही सांगितलं होतं की बॉडीमध्ये हाफ हाफ याच्यात आहे असं. हा. ओके, तेवढंच माहिती आहे मला फक्त. ओके. चला म्हणजे काही पॉइंट तरी लक्षात आहे. मॅम हे इडा पिंगळा नाडीबद्दल काही आहे का ह्याच्यात परत? त्याला मी सांगायला सुरुवात करते आता. बर. काल जसं कोणी जर रील इथे बघितलं असेल टाकलेलं होतं मी, बरीचशी माहिती अशी मिस होऊनच जाते कारण तुम्ही लोक बघत नाही. शिव आणि शक्तीशी आपण का जोडलेलं आहे किंवा आपल्याला त्याचा काय संबंध आहे किंवा त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, असं गरजेचं नाही की आपण साधकच असलं पाहिजे किंवा ज्यांना साधना करायची आहे त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, असं बिलकुल नाही.
प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक सामान्य माणसासाठी या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता कित्येक जण इथे असे असतील, म्हणजे प्रत्येकाने कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत अनुभव घेतला असेल. काही मेल जे असतात ते खूप हळवे असतात, नाजूक असतात, त्यांच्या आवडीनिवडी पण तशाच नाजूक असतात. हँडरायटिंग असेल तसंच असतं. त्यांना जेवण बनवण्याची, घर सजवण्याची आवड असते. कोणाला दुखवायला आवडत नाही, लगेच स्वतः हर्ट होतात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जसा एक मेल आपल्याला कणखर हवा असतो तसा त्यांचा स्वभाव नसतो, ते हळवे असतात. आणि काही फेमिनाईन ज्या आहेत, स्त्रिया अशा असतात की दिसतात स्त्रिया पण डेंजर असतात, स्वभावाने भांडखोर असतात, कंट्रोलिंग नेचर असतं, त्यांना घर काम किंवा लहान मुलं सांभाळणं असेल किंवा जी कलाकुसर आहे या अशा गोष्टींमध्ये त्यांना काही इंटरेस्ट नसतो. त्या मोस्टली करिअर ओरिएंटेड असतात किंवा मग काहीतरी बॉसी नेचर असतं. मी ठरवणार, अगदी हाऊसवाईफ जरी असल्या तरी नवऱ्याला पूर्णपणे कंट्रोल करत असतात त्या, म्हणजे विचारायला बोलू पण देत नाही, तशी अवस्था असते. तर आपण कधी विचार करतो का की हे असं नेचर कशामुळे होतं उलट सुलट? कारण आपल्याकडे एक बेसिक कसं आहे की स्त्री म्हणजे ती हळवी असली पाहिजे, नाजूक असली पाहिजे, तिच्याकडे संगोपन करण्याची कॅपॅसिटी असते, तिने समजून घेतलं पाहिजे, तिचा आवाज नाजूक असतो, ती ओरडत नाही कोणावर किंवा कंट्रोल करत नाही, किंवा राग जरी आला तरी ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. आणि पुरुष म्हणजे आपल्याकडे कसं समज आहे की तो स्ट्रॉंग आहे, तो घाबरत नाही, रडत नाही, किंवा काही सिच्युएशन आली तरी तो रेडी असतो ते फेस करण्यासाठी. कुठलाही डिसिजन त्याला पटकन घेता येतो, त्याला कोणाशी डिस्कस करण्याची गरज पडत नाही, ऑन द स्पॉट तो जातो. किंवा अगदी बेसिक ड्रायव्हिंगचं जरी घेतलं तर कितीही झालं तरी मेन आणि विमेन मध्ये ड्रायव्हिंगचा खूप फरक पडतो. मेनचं ड्रायव्हिंग हे वेगळं असतं आणि विमेनचं वेगळंच असतं. त्या चुका करतात, त्यांच्याकडून त्या चुका होतातच, किती सुपिरियर असो. काही अपवाद असतात, मान्य आहे, पण मेल हे का सुपिरियर असतात ते त्यांच्या एनर्जीमुळे. आता का फरक आहे ते पुढे मी सांगते. ही एनर्जी, आता जी मेन एनर्जी मी सांगितली की जी डिसिजन घ्यायला लावते, की जी कणखर आहे, कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तग धरायला शिकवते, ती घाबरत नाही, सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे, छोट्या छोट्या गोष्टीमुळे रडत नाही, म्हणजे रडायला जरी आलं तरी ती स्ट्रॉंग असते, नाही रडणार. ती मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे शिवा एनर्जी असते. मग ही एनर्जी ज्यांच्याकडे जाते त्याचा स्वभाव तसाच असतो. मग आता तुमची बॉडी मेल असो किंवा फिमेल असो, तुमच्यामध्ये एनर्जी कोणाची आहे त्यानुसार तुमचं नेचर, आवडीनिवडी, इव्हन बॉडी स्ट्रक्चर सगळं काही तसंच असतं. जसं मोस्टली ज्या काही स्पोर्ट्स मधल्या फिमेल्स असतात त्या मस्क्युलाइन असतात, म्हणून ते जे काही त्यांचं काम आहे ते परफॉर्म करू शकतात. सगळ्या नॅचरली फिमेल त्या प्रकारचं हार्डवर्क ते नाही करू शकत. मल्टीटास्किंग तुम्ही द्या, 1000 कामं करतील नॉर्मल फिमेल्स, कितीही द्या एका वेळेला, पण प्रत्येकजण स्पोर्ट्स पर्सन नाही बनवू शकत. ज्या मस्क्युलाइन एनर्जीवाल्या आहेत त्याच ते करू शकतात. मेल्स मध्येही तसंच आहे. जर तो फेमिनाईन एनर्जी त्याच्यामध्ये आहे, शक्तीची एनर्जी आहे, ऑफकोर्स तो शेफ बनेल, कुकिंग मध्ये जाईल, फॅशन डिझायनर बनेल, मेहंदी आर्टिस्ट बनेल, किंवा रांगोळी आर्टिस्ट वगैरे सगळे जे आहेत, किंवा इंटिरियर डिझायनर्स आहेत, हे सगळे काही फेमिनाईन ट्रेट्स आहेत. ही एनर्जी असेल तो मेल फेमिनाईन एनर्जी आहे त्याच्यामध्ये. मग आपल्या बॉडीमध्ये ही एनर्जी डॉमिनंट आहे त्यानुसार आपला स्वभाव बनत असतो. काही काही सोलच फक्त येतानाच मस्क्युलाइन सोल असतात आणि फेमिनाईन सोल्स असतात, आणि ते वेगवेगळ्या बॉडीमध्ये पण आलेले असतात, म्हणून असा वेगळेपणा दिसतो. पण जेव्हा हे सोल येतात तेव्हा गोष्ट वेगळी आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की आपल्या बॉडीमधल्या दोन्ही एनर्जीज इम्बॅलन्स झालेल्या असतात. आपली जी काही परिस्थिती आहे, लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढलो, किंवा आपल्या पेरेंट्सची कंडिशन जशी होती, जे काही अनुभव आपण घेतले, त्या सगळ्यानुसार आपली एनर्जी इम्बॅलन्स होत असते. मस्क्युलाइन आणि फेमिनाईन एनर्जी इम्बॅलन्स होत असते. समजा एखाद्याच्या घरामध्ये, आता इथे बरेच फिमेल मेजॉरिटी आहेत, तर किती जणांच्या अशा घरामध्ये वातावरण होतं लहानपणापासून की तुम्हाला डिसिजन घेण्याची मुभा होती, तुमच्या ज्या काही तुम्हाला आवडीनिवडी आहेत तुमचं तुम्ही निवडा, तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्चन करणार नाही, कोणी मारत नाही, कंट्रोल करत नाही, भीती घालत नाही,
हे खूप कमी जणांच्या बाबतीत असेल. जर हे मुलांना जितकं फ्रीडम दिलं जातं ते त्याच प्रकारचं फ्रीडम जर फिमेल्सला दिलं गेलं असेल तर तुमची मस्क्युलर एनर्जी ही बॅलन्स राहील. ती तुम्हाला सूट दिलेली आहे. डिसिजन घेणं असेल, ड्राईव्ह करणं असेल किंवा स्पोर्ट्समध्ये जाणं आहे किंवा काहीतरी तुमची वेगळी आवड आहे ते करण्यासाठी सूट दिली आहे तर तुमची मस्क्युलर एनर्जी व्यवस्थित राहील. पण समजा जर तुम्हाला सतत टॉर्चर केलं गेलेलं आहे, भीती घातलेली आहे, दबावाखाली ठेवलेलं आहे, तुमचं मत कधी कन्सिडर केलं गेलेलं नाही किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला कधी तुम्ही महत्वाचं आहे जाणवू दिलेलं नाही, कुठला व्यवहार फिनान्शियल कुठलाही तुम्हाला काही व्यवहार तुमच्या हातात कधी दिला गेलेला नाही, अशा सगळ्या केसमध्ये तुमची मस्क्युलर एनर्जी इम्बॅलन्स होते. सेम मेल्सच्या बाबतीत पण होतं. कारण भारतात पुरुषांना असं वाढवलं जातं की बाबा मुलगा आहेस तू रडायचं नाही. त्याला लहानपणापासून शिकवलं जातं की तू प्रॅक्टिकल झालं पाहिजे, लॉजिकली विचार केला पाहिजे, इमोशन्सच्या मागे धावायचं नाही. तुला फक्त शिक्षण घ्यायचं आहे, कमवायचं आहे, घराची जबाबदारी घ्यायचं, हेच त्याला शिकवलं जातं. पण त्याची जी फेमिनाईन साइड आहे एनर्जी ती म्हणून इम्बॅलन्स होते. त्याला त्याचे इमोशन्स व्यक्त करायला कधीच वेळ मिळत नाही किंवा ती संधीच मिळत नाही त्याला, आणि म्हणून ती इम्बॅलन्स झालेली असते एनर्जी. मग आपल्या बॉडीमधली ही जी मेल आणि फिमेल एनर्जी आहे त्याला शिवा आणि शक्ती म्हटलं जातं. त्यालाच इडा आणि पिंगला ही नाडी म्हटलं जातं, ज्या महत्वाच्या 3 नाड्या आहेत. आपल्या शरीरात 72,000 नाड्या असतात, त्यातल्या 3 महत्वाच्या नाड्या असतात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्यातलं इडा ही जी शक्ती एनर्जी आहे फेमिनाईन आणि पिंगला ही मस्क्युलाईन म्हणजेच शिवा एनर्जी आहे. आणि जेव्हा या दोन्ही एनर्जीज बॅलन्स होतात, आपले चक्रात, सप्तचक्रात जे आहे शरीरातली ती सुद्धा बॅलन्स होतात. मग एक परफेक्ट व्यक्ती म्हणून आपण कोणाकडे कसं बघत असतो की जेव्हा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन येते तेव्हा ती तेवढी स्ट्रॉंग होईल, जेव्हा कोणाला पनिश करण्याची वेळ येईल तेव्हा ती स्ट्रॉंग पण होईल, आणि जेव्हा जिथे हळवं गरजेचं आहे, इमोशन्सची गरज आहे, तेव्हा ती तशी वागेल. म्हणजे दोन्ही एनर्जी कुठे कशा वापरायच्या आहेत त्या ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीकडून होत जातात. तेव्हा आपण म्हणू शकतो की ती व्यक्ती बॅलन्स्ड आहे, त्या व्यक्तीच्या दोन्ही एनर्जीज बॅलन्स आहेत. नाही तर मग एकतर एक और कंट्रोलिंग नेचर बनेल, नाहीतर अगदीच रडवा हळवा स्वभाव बनेल. जसं बऱ्याच स्त्रियांना आजही फिनान्शियल कुठलेही व्यवहार करता येत नाहीत, कारण त्यांना ती संधीच दिलेली नसते. जे काही असेल ते घरी आणून दिलं जातं आणि बाहेरचा व्यवहार काहीच माहीत नसतो. किंवा बरेचसे युपीआय पेमेंट ऍप्स जे आहेत तेही वापरणं माहीत नसतं. अशा बऱ्याच कारणांमुळे आपली एनर्जी इम्बॅलन्स होत असते, पण आपल्या आयुष्यावर त्याचा सगळा प्रभाव पडत असतो. आणि ऑफकोर्स ज्यांना स्पिरिच्युअल प्रोग्रेस करायची आहे त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे की आपले चक्र आधी बॅलन्स असली पाहिजेत, आपल्या एनर्जीज बॅलन्स असल्या पाहिजेत. असं नाही की मला एखाद्या गोष्टी कोणी काही म्हटलं खूप राग आला म्हणून मी खूप विचित्र पद्धतीने रिॲक्ट झालो, खूप काय काय बोललं, आदळआपट केली आणि काहीतरी वाईट घडलं म्हणून रडत बसलं, असं नाही. आपल्याला जर स्पिरिच्युअली ग्रो व्हायचं आहे त्या दोन्ही एनर्जीज बॅलन्स ठेवणं असणं गरजेचं आहे आणि त्याला वेळ लागतो. आता आय थिंक शॉर्टमध्ये लक्षात आलं असेल की का गरजेचं आहे आपल्या बॉडीमध्ये, तुम्हालाही लक्षात आलं असेल की आपली कुठली एनर्जी आहे आणि कुठली इम्बॅलन्स झालेली आहे. आपण मस्क्युलर एनर्जी मध्ये आहोत की फेमिनाईन एनर्जी मध्ये आहोत तेही लक्षात आलं असेल. चला, एक पहिला यश दिसतोय मला, कांचन. बाकीच्यांना समजलं की काही डाऊट आहे? समजलं मॅडम. आता आपली एनर्जी कुठली आहे ते पण आलं का लक्षात? आलं. आणि मोस्टली फेमिनाईन एनर्जी जेवढे काही इथे असतील, मेल असो किंवा फिमेल असो, त्यांना स्पिरिच्युअली खूप इंटरेस्ट असतो. स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये अॅनिमल कम्युनिकेशन असो किंवा इतर ऑकल्टच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्यांना खूप इंटरेस्ट असतो. फेमिनाईन सोल लवकर शिकतो. ओके मॅम. तर अजूनही सर्वांनी जॉईन नाही केलेलं, कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाही तर मग आपण मेडिटेशन स्टार्ट करतोय.
आता जर कोणी ते ट्विन फ्लेम असेल तर ट्विन फ्लेम्सचा नियम वेगळा असतो, त्यांचं आयुष्य वेगळं असतं. मॅम एक विचारायचं होतं मला. बोला. आपण एनर्जीला रिसेप्टिव्ह आहोत का नाही हे कसं कळणार? आणि बेसिकली कळत नाही म्हणजे नाही होत असं माझं एक टेक आहे. तर ते कसं डेव्हलप करता येईल किंवा ह्या मेडिटेशन मधनं ते साध्य होईल का? किंवा ह्या एनर्जीज इम्बॅलन्स असल्यामुळं असं वाटतं का? आता मी म्हणजे कंपॅरिझन नाही बट एक बघतो की लोकांना चटकन एनर्जी फील होते. पण तसं नाही होत म्हणजे मला तर नाही होत. मग ते ते ब्लॉकेज आहे का परिपक्वता नाहीये का काय आहे एक्झॅक्टली ते? नाही, याचं उत्तर मिळेल तुम्हाला, पण माया कुठे ते दाखवा आधी. एकच मला मिनिटात ती बघा किचन मध्ये घुसली. माया मला नाही, माझा आवाज निघत नाहीये, तब्येत ठीक नाहीये, फक्त तिच्यासाठी म्हणून आता बोललो एकदा. उलट कसं होणार आहे? हा तुम्ही सापडलं. तुम्ही उलटे होऊ नका हो. फक्त. येस. अरे रेडीच बसली ती. हो. ऐकते माया ती आपल्याला. हा हॅलो ना. हो. बाया. घोडे खूप थोडीशी मोठी अरे वाटते. हो 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 मोठी झाली. मलाही वाटते. हो, उंची वाढलीये थोडी. आणि उंची वाढली. मॅम हेल्दी आणि ना एनर्जी चांगली वाटते का नाही बघा, माग खूपच स्लो झालती. खूप छान वाटते आता. मॅम तुम्हाला माझ्या घरचं अधिष्ठान दाखवतो सगळ्यांना. दिसतंय का? हो हो, दिसतंय. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगते मी. हा मस्क्युलर मॅम. एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी मध्ये काय होतं, चक्रात सुद्धा डिवाइड झालेले आहेत. फेमिनाईन एनर्जी हा आणि मस्क्युलर एनर्जी मध्ये खालचे ओके. जे चक्र असतात, रूट चक्र, सेक्रल चक्र आणि सोलर प्लेक्सस चक्र हे मस्क्युलाईन चक्र आहेत. ओके. मेल्स मध्ये नॅचरली ते ऍक्टिव्ह असतात, कारण ते ओके. चक्र मटेरियलिस्टिक लाईफ दाखवतात. पैसा कमावणं, स्टेबिलिटी आहे, फॅमिलीला प्रोटेक्ट करणं आहे, किंवा मग पुढच्या जनरेशनची काळजी आहे, आपल्या फॅमिलीचं नाव पुढे न्यायचंय, समाजाची काळजी आहे, समाजात नाव बनवणं आहे. हम्म. ही सगळी जबाबदारी मेलची असते, मस्क्युलाईन एनर्जी आहे. आणि खालची जी चक्र आहेत ती त्याचीच आहेत, पूर्ण मटेरियलिझमची ती आहेत, चक्र आहेत. हम्म. आणि वरची चक्र जे आहेत, हार्ट चक्रापासून, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, हे पूर्णतः फेमिनाईन चक्र आहेत. म्हणून फिमेल्स हळव्या असतात, इमोशनल असतात, अटॅच लगेच होतात, खूप बडबड करतात थ्रोट चक्रामुळे, किंवा काय म्हणतात त्याला, मला शब्द आठवेना, एकमेकांच्या गोष्टी जाऊन कोणाचं तरी ऐकायचं, कोणाला तरी जाऊन सांगायचं. गॉसिप. हा ओके, माझ्या डिक्शनरीत शब्द नाही तो. तर हे असले प्रकार म्हणून स्त्रियांकडून खूप जास्त होतात, कारण ते चक्र नॅचरली ऍक्टिव्ह आहे. थर्ड आय चक्र नॅचरली ऍक्टिव्ह असतं, म्हणून स्त्रियांना अंदाज आधीच येतो. त्या म्हणून तुमच्या आयुष्यात कुठल्याही नात्यात स्त्री असो, ती सांगते तुम्हाला, तिला अंदाज आधीच आलेला असतो, ते चांगलं नाही, एखादी गोष्ट चांगली नाही, किंवा एखाद्या माणसाबद्दल ती पटकन सांगून जाते, नाही ती व्यक्ती बरोबर नाहीये, हेही ती सांगून जाते, कारण नॅचरली थर्ड ऍक्टिव्ह असतं तिचं, इंट्युशन चांगलं असतं. म्हणून जेवढ्या काही ऑकल्ट मधल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या फेमिनाईन एनर्जी ज्यांची आहे त्या पटकन शिकतात, लवकर शिकतात. आणि त्याच मानाने त्यांचे उलट सुलट म्हणजे त्यांची मस्क्युलाईन जी चक्र आहेत ती इम्बॅलन्स्ड असतात, इनऍक्टिव्ह असतात बऱ्याचदा. म्हणून बऱ्याचदा फिमेल्सला अर्निंग करण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, जॉब बिझनेस मध्ये ग्रो होताना प्रॉब्लेम येतो, कॉन्फिडन्स कमी असतो, ड्रायव्हिंग करणं असेल, सेव्हिंग करणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून अडचण येते. आणि मेल्सना वरचे चक्र त्यांचे ब्लॉक असल्यामुळे ते लॉजिकल असतात, हे कुठलं अॅनिमल कम्युनिकेशन, असं काही नसतं, प्राणी कधी बोलतात का, हे असं म्हणून त्यांच्याकडून ते तसं होतं, कारण ती चक्र त्यांची इम्बॅलन्स आहेत. तुम्ही जे रिसेप्टिव्हिटीचं म्हणत होता ते याच्यामुळे होतं. तुमचे जे वरचे फेमिनाईन चक्र आहेत त्यावर पण तुम्हाला काम करावं लागेल. बरोबर. त्याची सुरुवात जी आहे ती हार्ट चक्रापासून होते, आणि ते चक्र ओके. सेंटरला असतं. हार्ट चक्र आपलं बॅलन्स झालं की बाकीच्या सगळ्या चक्रांना सपोर्ट मिळतो. बरोबर. त्याला सुरू करायचं मेडिटेशन.
हो. आय थिंक बऱ्यापैकी सर्वांनी कधी ना कधी मेडिटेशन केलेलं असेल, म्हणजे असं कोणी नसेलच की फर्स्ट टाइमच मेडिटेशन करतंय. येस मॅम. फक्त हे मेडिटेशन थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे वेगळं काही फील होऊ शकतं बॉडीमध्ये. जेव्हा आपण शक्तीच्या एनर्जीला इन्व्होक करू तेव्हा बऱ्याच जणांना जाणवू शकतं, कारण शक्तीची एनर्जी खूप पॉवरफुल असते. शिवाची एनर्जी मॅडम का जरा नसते? मॅडम जरा मध्ये बोलू का? हा बोला. ज्योती मॅम. हा बोला बोला. बोला बोला. कुठे गेलात? हॅलो. हा बोला बोला. हा ज्योती मॅम आवाज येतोय का? हा काय झालंय बोला. इकडे जिथं मी तर सध्या जिथे जॉबला आहे तिथे ह्या तुम्ही म्हणताय ना एनर्जीज आजूबाजूला आहेत, मला जाणवतात त्या. तर हा. असं काही इश्यू नाही येणार ना, म्हणजे मला मग कुठेतरी सेफ प्लेसवर बसायला बरं पडेल. काय परत एकदा सांगा. काही नाही, मी जिथे आता सध्या आहे तिथे अशा म्हणजे प्लेसेस आहेत की जिथे निगेटिव्ह एनर्जी जास्त हे आहे, म्हणजे हा. जास्त पॉवरफुल आहेत. हम्म. तर मेडिटेशन करता वेळी मला आता तुम्ही जसं म्हटलात की काही तुम्हाला फील होईल, तर हा. मग मला एखाद्या सेफ प्लेसला जाऊन बसावं लागेल, नाहीतर गोंधळ व्हायला. जसं मी पुण्यामध्ये त्याचा मेडिटेशन काही केलेलं की संबंध मला नाही. जाणवलेलं की माझ्या मी अवतीभोवती कोणीतरी स्वतःच्या फिरतंय. एनर्जी बद्दल सांगितलं, ओके स्वतःच्या बॉडी मधल्या एनर्जी बद्दल बोलले. ओके 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 एक्सटर्नल एनर्जी बद्दल बोललेच. ओके सॉरी सॉरी सॉरी. ओके सॉरी, म्हणजे म्हणजे मी थोडस मला नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मला कदाचित लक्षात आलं नाही ते. इट्स ओके, इट्स माय करेक्ट. ठीक आहे. मॅम थोडस मला हे नेट नंतर रेकॉर्डिंग मिळालं तर खूप बरं होईल. हा म्हणजे काय होईल. रेकॉर्डिंग पण मिळेल हा. आणि मेडिटेशन पण मिळेल तुम्हाला. ओके 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 चालेल चालेल. मी पर्सनली परत तुमच्याशी टच मध्ये येईन, कारण आता जॉब असल्यामुळे थोडंसं डिस्टर्ब पण होऊन जाईल मला. नाईट शिफ्ट आहे का? हो. ओके. तुमचा आवाज खूप कट होतोय. पण मेडिटेशन स्टार्ट करतोय. ज्यांना हो बॅक जरा प्रॉब्लेम असेल, बसता येत नसेल, ओके 25 विजय तुमचा आवाज खूप कट होतोय. 25 मिनिटापर्यंत मेडिटेशन आहे. तर थोडस कोणाला इतका वेळ बसता येत नसेल तर पाठीला सपोर्ट घेऊन बसू शकता किंवा पाठीवर झोपून सुद्धा मेडिटेशन करू शकता. आणि ज्यांना चेअरवर बसून करायचंय तर मग ते चेअरवर बसून पण करू शकता तुम्ही. मॅम हा बोला. कॅन्डल लावू? हो लावा, चालेल. चालेल, थँक्यू. हो कांचन, मेडिटेशन आत्ताच आहे. तुम्हाला मेडिटेशन परत दिलं जाईल, सगळ्यांना लिंक दिली जाईल. तुम्ही नंतर पण ते कायमस्वरूपी करू शकता, कारण आपल्या ओके मॅम, चालेल. बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ती रुद्र झोपली नाही ना आणखी. अच्छा. नमस्कार फ्रेंड्स, मैं डॉक्टर ज्योति आप सभी का आज के इस मेडिटेशन में बहुत स्वागत कर रही हूँ। हम सबके शरीर में शिव और शक्ति ये दोनों ऊर्जाएं होती हैं, लेकिन कई कारणों की वजह से ये ऊर्जा असंतुलित हो जाती है और ये संतुलन हमारे लिए बेहद ज़रूरी होता है, क्योंकि ये आंतरिक ऊर्जा का असंतुलन हमारे भीतर बहुत सारे प्रॉब्लम्स को क्रिएट करता है और उसका परिणाम हमारी ज़िंदगी में अलग अलग जगहों पे हम लोगों को
भुगतना पड़ता है। यहाँ तक कि हमारा खुद का जो स्वभाव है, नेचर है, वो सारी चीज़ें भी इसी पे डिपेंड होती है। तो ये दोनों ऊर्जाएं अगर संतुलित होती है तो हमारा पूरा जीवन बदल जाता है। अगर आप इस मेडिटेशन को रेगुलरली करते हैं तो आप अपनी ज़िंदगी में बहुत से मिरेकल्स अनुभव करेंगे। तो ये एक गाइडेड मेडिटेशन रहेगा और आपको इसे करते रहना है। आपके जो भी अनुभव रहेंगे आप कमेंट बॉक्स में डाल सकते हैं। आपको मेडिटेशन करने के बाद में क्या महसूस हुआ, किस तरह से चेंजेस आपकी ज़िंदगी में आए, ये सारी चीज़ें भी आप कमेंट बॉक्स में डाल सकते हैं या फिर मेल पे हमें बता सकते हैं। तो आज का ये मेडिटेशन रहेगा हमारे अंदर के शिव और शक्ति की ऊर्जा का संतुलन बनाने के लिए। इस ध्यान का उद्देश्य पुरुष और महिलाओं दोनों के भीतर मौजूद शिव ऊर्जा या जो चेतना, स्थिरता, शांति को रिप्रेजेंट करता है और शक्ति यानी सृजन ऊर्जा, प्रवाह रिप्रेजेंट करता है, तो इन दोनों के बीच संतुलन स्थापित करना है। यह ध्यान आपको अपने अस्तित्व की गहराइयों में ले जाकर आंतरिक जागरूकता और ऊर्जा संतुलन का अनुभव कराएगा। ये एक बहुत ही गहरा ध्यान होने वाला है और ध्यान रखें कि आप इस मेडिटेशन को तब करें जब आपके पास पर्याप्त समय हो। मेडिटेशन शुरू हो रहा है। एक शांत जगह चुनें जहाँ कोई व्यवधान ना हो। एक आरामदायक स्थिति में बैठे और अपनी रीढ़ की हड्डी को सीधा रखें। अपनी दोनों हथेलियों को ऊपर की ओर रखें, या तो गोद में रखें या घुटनों पर रखें। आंखें धीरे धीरे बंद करें और अपने भीतर की शांति को महसूस करें। अब आप अपनी सांसों पर ध्यान केंद्रित करें। गहरी सांस लें, धीरे धीरे छोड़ें। हर सांस के साथ अपनी शरीर को शिथिल करें, रिलैक्स करें। हर सांस के साथ एक गहरी शांति भीतर समाहित हो रही है। धीरे धीरे आपका मन शांत हो रहा है। अब आप पूरी तरह से इस क्षण में उपस्थित हैं। कुछ और लंबी गहरी सांसें लें और अपने शांत मन को महसूस करें। आपका शरीर पूरी तरह से रिलैक्स हो चुका है, एकदम रिलैक्स और हल्का हो चुका है। इस क्षण में आप उपस्थित रहे। अब विजुअलाइज करें, इमेजिन करें कि आपके ग्राम चक्र पर एक शीतल नीले प्रकाश की किरण धीरे धीरे प्रवेश कर रही है। यह प्रकाश शिव ऊर्जा का प्रतीक है, जो कि शांति, शुद्ध चेतना और गहन स्थिरता का प्रतीक है।
यह प्रकाश आपके मस्तिष्क में फैल रहा है। ये ब्लू लाइट आपकी सभी चिंताओं और विचारों को शांत कर रहा है। आप अपने भीतर पूर्ण मौन और स्थिरता का अनुभव कर रहे हैं। यह दिव्य ऊर्जा धीरे धीरे आपके गले से, हृदय से होके नाभि तक प्रवाहित हो रही है। अब आपका पूरा शरीर इस ठंडी, स्थिर, शुद्ध चेतना से भर रहा है। खुद को विजुअलाइज करें, इमेजिन करें कि ये ठंडी ब्लू लाइट आपके सारे चक्रों से होके नाभि तक आ गई है और आपका पूरा शरीर ठंडा हो चुका है। इस गहरी शांति को महसूस करें। शिव की उपस्थिति को आत्मसात करें। अब ध्यान दें कि ये ब्लू लाइट आपके भीतर एक दिव्य स्थान का निर्माण कर रही है। एक विशाल आकाश जैसा स्थान जो अनंत है, असीम है और स्थिर है। यही शिव का निवास है, जहाँ ना कोई हलचल है, ना कोई बेचैनी, केवल शांति है। यहाँ ना कुछ करना है, ना कुछ सोचना है, केवल और केवल इस मौन में डूब जाना है। बस इस आंतरिक मौन का आपको आनंद लेना है। अब हम अपने अंदर की शक्ति की ऊर्जा का जागरण करेंगे। अब विजुअलाइज करें, इमेजिन करें आपकी रीढ़ की हड्डी के मूल पर, यानी मूलाधार चक्र पर एक गर्म लाल गोल्डन प्रकाश प्रकट हो रहा है। यही है वो शक्ति का स्रोत जो सृजन करता है, प्रवाह, प्रेम और ऊर्जा का प्रतीक है। यह प्रकाश धीरे धीरे ऊपर उठ रहा है। यह आपके नाभि चक्र में प्रवेश कर रहा है, जहाँ जीवन की सब ऊर्जा संग्रहित होती है। देखिए, महसूस कीजिए। अब यही ऊर्जा आपके हृदय अनाहत चक्र में आ रही है, जहाँ प्रेम और करुणा का प्रवाह होता है। अब यही लाल ऊर्जा गले से होते हुए मस्तिष्क तक पहुंच रही है। शक्ति की ऊर्जा आपके पूरे शरीर में प्रवाहित हो रही है और ये ऊर्जा सक्रियता, सृजन और दिव्यता से भर रही है। अपने अंदर की शिव और शक्ति दोनों ऊर्जाओं का जागरण हो चुका है। अब महसूस करें कि शिव
और शक्ति, ये दोनों ऊर्जाएं शिव की नीली, ठंडी और स्थिर ऊर्जा, शक्ति की लाल, गर्म, गोल्डन ऊर्जा, और ये दोनों एक दूसरे से मिल रही है। ये दोनों अद्वितीय संतुलन में समाहित हो रही है। देखिए दोनों ऊर्जाओं को मिलते हुए, महसूस कीजिए उन दोनों की संतुलित एनर्जी को। अब विजुअलाइज करें, इमेजिन करें शिव की ब्लू ऊर्जा, नीली रोशनी और शक्ति की लाल गोल्डन रोशनी मिलकर वॉयलेट प्रकाश का निर्माण कर रही है। देखिए, महसूस कीजिए आपको कैसा महसूस हो रहा है। यह प्रकाश आपके शरीर के केंद्र में यानी आपके हार्ट चक्र में एक दिव्य संतुलन उत्पन्न कर रहा है। आपके भीतर शांति और सामर्थ्य, स्थिरता, चेतना, सृजन सारे एक साथ संतुलित हो रहे हैं। देखिए, विजुअलाइज कीजिए, इमेजिन कीजिए, महसूस कीजिए शिव और शक्ति की एनर्जी का संतुलन हो रहा है। क्या महसूस हो रहा है? उस फीलिंग को ध्यान में रखिए। हमारे अंदर की शिव और शक्ति दोनों ऊर्जाओं का एक साथ मिलन हो चुका है। अब आप संपूर्ण हैं। अब आप पूर्ण संतुलन में हैं। अपने भीतर की शिव और शक्ति, ये दोनों ऊर्जाएं पूरी तरह से संतुलन में हैं। देखिए और महसूस कीजिए। आप महसूस कीजिए आपके भीतर शिव की स्थिरता है, जो हर परिस्थिति में आपको शांत और तटस्थ बनाए रखती है। देखिए उस ब्लू लाइट को जो शक्ति के लाल रंग में मिक्स हो चुकी है। देखिए, विजुअलाइज कीजिए, इमेजिन कीजिए, महसूस कीजिए आपके भीतर शक्ति का प्रवाह है, जो आपको सृजनशीलता, प्रेम और ऊर्जा प्रदान करता है। अब आप
संपूर्ण हैं। आप पूर्ण संतुलन में हैं। आपके अंदर की शिव और शक्ति, ये दोनों ऊर्जाएं संतुलन में हैं। खुद को देखिए, विजुअलाइज कीजिए कि आप संपूर्ण हैं। अब आप शिव भी है और शक्ति भी है। इस संतुलन को अपने पूरे अस्तित्व में महसूस करें। यह संतुलन की ऊर्जा धीरे धीरे आपके आसपास के वातावरण में भी प्रवाहित हो रही है। आप संपूर्ण चेतना से भर गए हैं। अब इस ऊर्जा को कुछ क्षणों के लिए शांत रहकर आत्मसात करें। इस संतुलन को महसूस करें। आपको कैसा महसूस हो रहा है? कुछ दिखाई दे रहा है? कोई मैसेज आपको शिव शक्ति से मिल रहा है? कुछ देर शांत रहकर सारी चीजों को आत्मसात करें। इस संतुलन की ऊर्जा को महसूस करें। अब धीरे धीरे अपनी सांसों को महसूस करें। अपनी दोनों हथेलियों को धीरे धीरे हिलाएं। अपने पैरों को हल्का सा हिलाएं और अपने शरीर को जागरूक करें। धीरे धीरे अपनी आंखें खोलें। अब आप पूरी तरह से संतुलित, स्थिर और ऊर्जावान महसूस कर रहे हैं। यह शिव शक्ति का संतुलन आपके जीवन के हर क्षेत्र में शांति, प्रेम और शक्ति लेकर आएगा। धन्यवाद दीजिए महादेव और शक्ति का। यह ध्यान स्त्री पुरुष दोनों के लिए उपयुक्त है और दोनों को करना चाहिए, क्योंकि हम सब में दोनों ही ऊर्जाएं होती है और दोनों का संतुलन आवश्यक होता है। इस ध्यान से आपको
मानसिक शांति और स्थिरता का अनुभव होगा। आपके अंदर ऊर्जा और सृजनशीलता में वृद्धि का अनुभव भी होगा। इससे आपका भावनात्मक संतुलन, आत्मज्ञान और जागरूकता भी बढ़ेगी। अगर आप ट्विन फ्लेम जर्नी में हैं तो ये मेडिटेशन आपको लगातार करते रहना ज़रूरी है, क्योंकि ट्विन फ्लेम जर्नी लंबे समय तक चलने वाली होती है और ट्विन फ्लेम्स को अपनी ऊर्जाओं को संतुलित रखना बेहद मुश्किल होता है, लेकिन ज़रूरी भी होता है। तो आप ये मेडिटेशन रेगुलरली करते रहे। मेडिटेशन यहीं समाप्त हो रहा है। आपके अनुभव हमें ज़रूर लिखें। मिलते हैं अगले वीडियो में। तमसो मा ज्योतिर्गमयम्। काय फिलिंग्स आहेत? चांगलं आहे एक पहिलं. टाकलेले आधी वाचते मी. हवेत उडल्यासारखं झालं. डोकं खूप जड झालंय. वंडरफुल एक्सपिरियन्स. डोकं जड पडलं. जबरदस्त पॉवरफुल मेडिटेशन आहे. डोळे बंद होते पण प्रकाश आल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. रूट चक्रामध्ये हेवी पेन होत आहे. मला छान अनुभव आला. डोळ्यातून पाणी येत होते. जांभया येत होत्या. एक थंड हवा सारखी जाणवत होती आणि हवेत तरंगत असल्यासारखं वाटत होतं. एक वेगळी एनर्जी होती सराउंडिंग मध्ये असते तशी वाटत होते. हे नाव कोण आहे? सॅमसंग वॉज फीलिंग अनइझी ड्यू टू एनर्जी. जड वाटत होतं आधी डोकं. एक साइड डोळ्याची थंड पडली आहे आणि मान जखडल्यासारखं, पण नंतर शिवशक्ती दिसले आणि ब्रह्मांड आकाश शिवच्या डोक्यावर फिरत आहे. विश्वास होत नाही. उजव्या हाताला कोपरापर्यंत वेगळं काहीतरी जाणवलं. फीलिंग लाईक ब्लेस्ड. खूप शांत वाटत आहे. डोकं जड वाटत आहे. शिव आणि शक्तीचे दर्शन घेतले. सगळा कैलास लोक दिसला. मन शांत झाले. I was not able to take it. खूप सुंदर. शाओमी. मेडिटेशन होते. खूप छान वाटले. पर्पल लाईट दिसले. पीसफुल. फीलिंग लाईट अँड पीसफुल. खूप छान वाटले. शरीरात थंडपणा जाणवत होता. यात किती जणांनी आता केलं नाही असं कोणी आहे का? सुरुवातीला येस जड मॅम, मी वाटत. नोट केलेलं आहे. का बरं? ऍक्च्युली माझ्याकडे दोन्ही मुलं आहेत ना, हा. जमलं नाही मॅम. मग केव्हा करणार आहात? संध्याकाळी करतो मॅम, रात्री. संध्याकाळी? म्हणजे रात्री, सॉरी, मिडनाईटला. कारण आज रात्री करण्याचं काही महत्व आहे म्हणूनच आज रात्री ठेवलं ना, पण दिवसा पण म्हणून तर ठेवलं नाही. येस मॅम. गरम हवा जाणवत होती. अजूनही पाठीच्या बाजूला गरम जाणवत आहे. जांभळा प्रकाश होता. श्रीकृष्ण बाळ रूपात दिसत होते. जसे माझा नातू आता येत आहे. माझे डोके खूप जड झाले होते. नंतर खूप छान शिवालय दिसले. ओके रेखा, तुम्हाला कसं फील झालं? चांगलं वाटलं? त्रास झाला? व्हेरी नाईस मेडिटेशन. फेल्ट लाईक फॉरगिव्हिंग एव्हरीवन अँड फेल्ट हार्ट चक्र ओपनिंग. मी केलं पण डिस्टर्बन्स होता. खूप छान वाटले. ओके, मग टेन्शन घेऊ नका रेखा.
मेडिटेशन सुरू झाल्यापासून शिवशक्ती दिसत होते कंटिन्युअस. कैलास पर्वतवर शिव दिसले, शक्ती सोबत बसले होते. रेड आणि ब्लू लाईट दिसत होती. थोडस शेकिंग झालं बॉडीला. रेडची हड्डी कडक झाली होती. फोरहेड अशी व्हायब्रेशन झालं. स्टार्टला थंड वाटले. हाफ मेडिटेशन नंतर काही एक्सपिरियन्स नाही आला. ओके. एक ब्लॅक स्क्वेअर बॉक्स कंटिन्यू दिसत होते. I felt like I was floating in the air. आधी थोडा त्रास झाला. ओके. ऑफकोर्स हे मेडिटेशन कोणी आधी केलेलं नसणार आहे. स्पेशली ज्यांची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस रेग्युलर नसते त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो, किंवा स्पिरिच्युअलिटी पासून फक्त मटेरियलिझम मध्ये जे जे लोक जास्त बिझी झालेले आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. पण जर तुम्ही काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मध्ये आहात तर तुम्हाला त्रास नाही होणार. आणि रेग्युलर करत राहिलात, काही गॅप घेऊन म्हणजे वीकली वन्स असं, तरी पण ते नंतर हळूहळू कमी होत जातं. याच्या व्यतिरिक्त कुणाला शेअर करायचा तुमचा काही अनुभव? बोला. मेडिटेशन जेव्हा चालू केलं ना, स्टार्टिंगला एकदम 0 वर म्हणजे गेले मी पहिल्यांदा. मला पहिले स्टार्टिंगला जेव्हा चालू झालं तेव्हा सगळं म्हणजे सेन्सेशन पण झालं बाहेरचं. आणि जेव्हा त्यांनी ते सांगितलं ब्ल्यू लाईट, रेड लाईट, मला माझ्या बॉडीतल्या सगळ्या आर्टरीज आणि व्हेन्स दिसल्या, लिटरली सगळ्या पार्टवरच्या सगळ्या. आणि पर्पल लाईट पण दिसली. आणि नंतर जबरदस्त व्हायब्रेशन, मला आता सुद्धा पूर्ण बॉडीमध्ये व्हायब्रेशन जाणवते. अजून पण फुल रिलॅक्स झाली नाही. ओके. त्यात बऱ्याच जणांचा अनुभव इथे टाकलेला आहे की हाफ बॉडी थंड वाटली. खूप जणांचा आहे ती थंड एनर्जी शिवाची आहे. तुम्ही कनेक्ट झालात एनर्जीशी. म्हणजे अगदी सुरुवातीला जरी कोणी मेडिटेशन आता करत असेल त्यांच्यासाठी पण तो खूप छान अनुभव आहे. आय वॉज नॉट. तुम्ही बोलू शकता प्राजक्ता इथे टॅग करण्यापेक्षा. ओके. सो वेन आय स्टार्टेड मेडिटेटिंग मला असं खूप असं जास्त अनइझी वाटत होतं. आय वॉज नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट. ओके. तुम्ही मेडिटेशन युजली तुम्ही तुम्ही मला मेडिटेशन दिलं आहे होपोनोपोनो आणि रिलेशनशिपवर, तर कधी कधी करता करता मी रात्री झोपते पण त्याचं फिलिंग वेगळं असतं. पण हे मला असं वाटत होतं की खूप जास्त अनइझी सगळ्याच गोष्टी माझ्या बॉडीमध्ये येतात एनर्जी. आणि माइल्ड नव्हती म्हणून सुरुवातीला सुद्धा मी थोडासा गाईड केलं होतं, आयडिया दिली होती, कारण शक्तीची एनर्जी खूप पॉवरफुल असते. ओके. तर मला वाटत होतं की मला होत नाहीये, की माझी स्पिरिच्युअल पॉवर तशी नाहीये. तर मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्यातच. एनर्जीज इम्बॅलन्स्ड असतात म्हणूनच आपण मेडिटेशन ठेवलेलं. जेवढा तो इम्बॅलन्स असेल त्यानुसार तो त्रास होत असतो आणि ते हळूहळू कमी होत जातं. ओके. थँक्यू. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? हॅलो. बोला. खूप दिवसाने भेटलात, बोला. हो. गुड इव्हनिंग आणि थँक्यू व्हेरी मच. एक डिलायटेड एक्सपिरियन्स होता. स्पेशली म्हणजे खूप बॉडी एकदम रिलॅक्स असं वाटली, माइंड एकदम काम असं वाटलं आणि पूर्ण बॉडीमध्ये एक वेगळंच व्हायब्रेशन असं जाणवलं. म्हणजे मला जे कलर्स वगैरे दिसले ते स्पेशली नंतर सगळं गोल्डनच दिसलं आणि एकदम ते कैलास लोक वगैरे सगळं दिसलं मला विदिन अ वन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आणि खूप शांत असं वाटलं. थोडंसं डोकं जड झालं होतं पण नंतर क्लिअर झालं ते पटकन. आणि वाटलं की बॉडी म्हणजे जाणवलीच नाही मला की माझी बॉडी आहे हा ऍस्पेक्टच जाणवला नाही. म्हणजे जे आकाश तत्वाशी एकरूप होणं असं काही तुम्ही मागे सांगितलं होतं त्याचं फिलिंग आलं मला या वेळेला. म्हणजे बॉडी ही जाणवलीच नाही मला. म्हणजे मी स्वतःच असं अस्तित्वच जाणवलं नाही मला नंतर.
एक चांगला एक्सपिरियन्स वाटला मला त्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. फक्त मला हे नाही समजलं की जे माझं अस्तित्व मला जाणवलं नाही म्हणजे हे काय होतं. अस्तित्व जाणवलं नाही म्हणजे शरीर जाणवलं नाही की तुम्ही कोणीतरी आहात, की हा जो कॉन्शियसनेस आहे त्यातूनच तुम्ही बाहेर निघाला होता? ते मला एक्झॅक्टली असं नाही सांगता येणार, पण जेव्हा तुम्ही म्हणालात की दोन्ही पॉवर्स हार्ट चक्रापर्यंत येतात आणि क्राऊन चक्रापर्यंत जातात, त्यानंतर मला असं जाणवलंच नाही की मी आहे म्हणून. माझं अस्तित्वच नाही जाणवलं मला. एकदम छान म्हणजे असं म्हणजे विदाऊट बॉडी विदाऊट एनिथिंग, कुठलंच काहीच नाही, कुठला म्हणजे दुःख नाही, आनंद नाही, काहीच नाही, एकदम सायलेंटनेस जाणवला मला आणि एक वेगळं असं समाधान असं वाटत होतं. तुम्ही एनर्जीशी व्यवस्थितपणे कनेक्ट झालात. अच्छा. जेव्हा मर्जिंग होतं एनर्जीचं, दोन्ही एनर्जीचं, हा. तेव्हा तो मी किंवा मी कोणीतरी आहे तो कॉन्शियसनेस निघून गेलेला असतो. अच्छा. पण खूप छान छान वाटलं. पण म्हणजे आपण जेव्हा तिथे गेलो होतं आपल्या पहिल्या याच्यामध्ये गेल्या एप्रिलला, तसा एक्सपिरियन्स आज वाटला मला एवढ्या दिवसांनी. ओके. थँक्यू व्हेरी मच. ओके. अजून कोणाला काही शेअर करायचंय? ऍक्च्युली मध्ये म्हणजे जसं तुम्ही एक्सप्लेन करत होतात तसं एनर्जीज मिक्स झालेले असे दोन लाईटचे लाईन्स असावेत आणि ते एकमेकात गुंडाळले जावेत किंवा वेढा एकमेकांना पडावा अशा टाईपचं ते मला व्हिज्युअल्स आले. त्याच्यानंतर मधला एक पोर्शन असेल की जेव्हा मला काहीच आठवत नाही आणि मी झोपलेही नव्हते किंवा असंही नाही झालं की म्हणजे आपण ट्रान्समध्ये काय झालं ते माहित नाही. आणि नंतर पुढचा भाग पण अतिशय स्मूथ आणि लाईट फिलिंग अतिशय आलं असं की ती आपोआप म्हणजे कधी कधी एनर्जीचा फोर्स खूप जाणवतो किंवा आज तसा फोर्स नाही जाणवला पण काहीतरी ते होतंय ते जाणवत राहिलं आणि नंतर अगदी हलकं कुठेतरी आपण असावं असं फिलिंग आलं. कारण आज जी आहे ती शिव आणि शक्तीची एनर्जी असते, ऍक्टिव्ह असते ती एनर्जी आणि आपण डिरेक्टली त्याच्याशी कनेक्ट करत होतो. म्हणून आजचा अनुभव सगळ्यांचाच खूप वेगळा असणार आहे बाकी मेडिटेशन पेक्षा, कारण ते डिरेक्टली आपण डिवाइन एनर्जीशी कनेक्ट करतो. रात्री परत कोणाचं जर व्यवस्थित झालेलं नसेल मेडिटेशन तर रात्री पुन्हा करू शकता तुम्ही आणि नंतर तो ऍक्सेस राहील, कायमच राहील. नंतर पण तुम्ही करू शकता कारण आपल्या एनर्जीज बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्याला. एनर्जीज बॅलन्स आल्या की आपल्याला हेल्थ इश्यूज सुद्धा होत नाहीत, नाही फिनान्शियल इश्यूज होतात, काही होत नाही. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? बाकीचे सगळे कुठे आहेत? सगळ्यांनी स्क्रीन एक तर बंद आहे, काही रिस्पॉन्स पण नाही. काही जणांचे मेसेज आहेत, काही जणांचं काहीच नाही. कुठे गेले सगळे? सगळे एकदम हायपर झालेत, हायपर मेडिटेशन मध्ये गेले. आज महाशिवरात्र शंकर भगवान प्रसन्न झालेत त्यांना. नाही झोपले तर नाही ना? नाही, शंकर भगवान प्रसन्न झाले, महासमाधी लागली त्यांनी. मनाने ते महाकुंभ मध्ये गेलेत. आता देव येतात ना या वेळेला, तिथे गेलेत ते. नाही संपला ना, आज शेवटचा दिवस होता. नाही, सूर्योदयापर्यंत आहे ना, त्याच्यामुळे तिकडे गेले असतील मनाने. मॅडम माझा एक क्वेश्चन आहे, विचारू का? हॅलो. हा बोला ना. कधी कधी मेडिटेशन करताना झोप लागते. सो हे नॉर्मल आहे की कसं? आणि मग उठल्यानंतर असं फ्रेश किंवा शांत किंवा असं वेगळंच वाटतं, तर हे नॉर्मल आहे की काय आहे? नॉर्मलच आहे. मेडिटेशन काय आहे, तुम्हाला एक रिलॅक्सेशनच्या स्टेट मध्ये नेतं, तेही नॅचरली. कारण माणूस बऱ्याचदा काय करतो, बऱ्याच जणांना झोप येत नाही म्हणून बरेचसे ऍडिक्शन्स असतात. बरेच जण झोपताना ड्रिंक करतात की बाबा मला झोप येऊ दे, खूप जणांना ती सवय असते, किंवा झोपेच्या गोळ्या घेतात.
त्याचा डोस पण जास्त असतो. पण मेडिटेशन मध्ये तुम्ही नॅचरली रिलॅक्स होता आणि आतून रिलॅक्सेशन असतं ते. म्हणजे फक्त बॉडी रिलॅक्स नाही होत, तुमचं माइंड पण रिलॅक्स होतं, तुमचा सोल रिलॅक्स होतो. म्हणून झोप लागते मेडिटेशन मध्ये. कारण कामाच्या सगळ्या आता जे काही एकंदरीत लाईफस्टाईल झालेलं आहे त्यामध्ये बऱ्याचदा आपली झोप पूर्ण होत नाही. शेड्यूल चेंज झालेले असतात, बरीच कामं असतात, बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे म्हणून मेडिटेशन एक रिलॅक्सेशन स्टेट मध्ये माइंड गेलं की मग ते डिरेक्टली झोपून जातं. पण ते कमी होतं जसं तुम्ही मेडिटेशन रेग्युलरली करत जाल ते कमी होतं. आता बऱ्याच जण हेही कन्फ्युज होतं की म्हणजे खूप जण बघितलं मी की झोपून जातात मेडिटेशन मध्ये आणि त्याला ट्रान्स समजतात. ट्रान्स स्टेट अशी नसते. ट्रान्स वेगळी. झोप आणि ट्रान्स मध्ये खूप फरक आहे. झोपेमध्ये आपल्याला माहित नसतं झोप लागल्यानंतर की काही आवाज येतोय का, काही चालू आहे का, म्युझिक चालू आहे का, कोणी काय सांगते का, हे काही माहित नसतं आपल्याला. जेव्हा जाग येईल तेव्हाच आपल्याला आसपास काही असेल तर ते जाणवतं. ट्रान्स मध्ये असं होत नाही. आपल्याला ऐकू येत असतं, समजत पण असतं, पण शरीर काम करत नाही. त्या इन्स्ट्रक्शन्स नुसार शरीर काम करत नाही. ओके. ट्रान्स स्टेट अशी असते. पण बऱ्याच जणांना ते कन्फ्युजन होतं. झोप लागण्याला ते ट्रान्स म्हणतात. थँक्यू मॅडम. कोणाचा काही प्रश्न होता का? हो मॅम. बोला. मॅम म्हणजे डाव्या बाजूला आपली कोणती एनर्जी असते? कोण डाव्या सांगेल? बाजूला ना कानातून थंड म्हणजे फक्त एका साईडलाच जाणवलं, कानामध्ये फक्त. कोण सांगेल बरं डाव्या बाजूची एनर्जी कुठली असते? मी सांगू मॅम? मॅम मी सांगू? सांगा सांगा. फेमिनाईन. शक्ती साईड असते डाव्या साईडला. फेमिनाईन. शक्ती म्हणजेच फेमिनाईन म्हणजेच आपली इडा नाडी असते. इडा. आपण म्हणून हिलिंग, जे कोणी हिलर असतील त्यांना हे कन्सेप्ट तो क्लिअर केलेला असतो म्हणून. किंवा क्रिस्टल्स देताना पण मोस्टली आपण लेफ्ट हँड मध्ये काय घालतो, तो रिसिव्हिंग पार्ट आहे, फेमिनाईन साइड आहे. ट्विन फ्लेम म्हणजे जर्नी मध्ये म्हणजे नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो मेडिटेशन मेडिटेशनचा एक्सपिरियन्स म्हणताय की जर्नी म्हणताय? म्हणजे ट्विन फ्लेम आता तुम्ही बोलला ना त्यांचे ते वेगळे असतात आणि त्यांचं म्हणजे त्यांना काय फील होते असं म्हणते, म्हणजे त्याच्याबद्दल विचारायचं. ट्विन फ्लेम्स मध्ये काय होतं, एकतर ती पूर्णपणे सोल जर्नी आहे आणि जो एक एम्प्टीनेस असतो तो आतून जाणवत असतो. जेव्हा सोल शक्ती, जे काही शिवशक्तीचं मर्जिंग आहे एनर्जीचं, ते जेव्हा होतं तेव्हा त्यांना ती कम्प्लिशनची एनर्जी तेव्हा फील होते. जसं एखाद्याला बाबा, बऱ्याच स्त्रियांना एकदा बाबा लग्न झालं की झाले, मी कम्प्लीट झाले वाटतं, किंवा मुलं झाल्यानंतर वाटतं की हा झालं, माझं काम झालं, तर मी कम्प्लीट झाले. किंवा एखाद्या मुलाला वाटू शकतं लग्न झालं, मुलं झाली, घर घेतलं, गाडी झाली, हे त्याची कम्प्लिशनची कन्सेप्ट आहे आणि या सगळ्या बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पण ट्विन फ्लेमच्या बाबतीत असं नसतं. ती मिसिंगची एक अर्धवट काहीतरी असल्याची जी फिलिंग असते, या एनर्जी जेव्हा त्याच्या मर्ज होतात ती फिलिंग आतून येते. कम्प्लीटनेस ते आतून फील होतं. हा, मग तोच एक्सपिरियन्स शेअर करायचा होता मॅम, की आतून काहीतरी अशी वेगळी एनर्जेटिक वाटत होती. रेग्युलर करत राहा, अजून खूप फरक पडेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? हॅलो. हा बोला. मॅडम, दोन्ही जे दंड आहेत आपले हात, ते पूर्णपणे मॅडम थंड पडले होते एकदम, म्हणजे करत असताना. आणि एक मी फर्स्ट टाइम केलं मेडिटेशन आणि मॅडम खूप म्हणजे जबरदस्त अनुभव होता. एनर्जी त्या जाणवल्या एकदम, थंड वगैरे पडणं हात, किंवा व्हिज्युअलायझेशन जे करत होतो ते एकदम असं एनर्जेटिक वाटलं आणि हात थंड पडले मॅडम दोन्ही. ओके. थँक्यू मॅडम, तुमच्यामुळे ते भेटलं करायला आणि मेडिटेशनचं समजलं महत्व मॅडम आज. कारण ती एनर्जी कॅमेरा ऑन केला असता तर बरं झालं असतं.
एकच मिनिट. हा बोला. हा मॅडम, हात थंड पडले होते दोन्ही आणि खूप एनर्जेटिक वाटलं. आणि आता मेडिटेशनचं खरंच महत्व समजलं मॅडम, कारण एवढं या एनर्जीचं जे जाणवलं ना आसपास, खूप वेगळा एक्सपिरियन्स होता मॅडम. हो, कारण एकतर हे शिवशक्तीचं मेडिटेशन शक्यतो होत नाही आणि हो. आज त्या दोन्ही एनर्जीज ऍक्टिव्ह असतात, आपण इझिली त्यांना कनेक्ट करू शकतो, बरोबर. म्हणून एक्सपिरियन्स खूप छान येतो. हो. आणि हात थंड पडणे मॅडम, ते कशामुळे म्हणजे त्याची त्या एनर्जी हॅलो. शिवाची एनर्जी थंड असते. अच्छा अच्छा. शक्तीची एनर्जी जी आहे ती खूप उग्र आणि उष्ण असते एकदम. अच्छा. सहन होत नाही. बरोबर. यात तुम्ही म्हणून आपली एनर्जी आता कुठली आहे ते ओळखा. स्वतःमध्ये फेमिनाईन एनर्जी आहे की मस्क्युलाईन आहे, आणि मग तुम्हाला अनुभव काय आला त्यावरून कळेल तुम्हाला की तुमची आज कुठली एनर्जी ऍक्टिव्हेट झालेली आहे. अच्छा. बर. त्यानुसार तुमचे सगळ्यांचे अनुभव असणार आहेत. बरोबर. जसं सुरुवातीला मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं की खालचे 3 चक्रात जे आहेत मस्क्युलनचे नॅचरली ऍक्टिव्ह असतात आणि वरचे फेमिनाईनचे असतात. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? बाकीचे कुठे गेले? रुपाली, ऍटलिस्ट रिस्पॉन्ड तरी करा. तुम्हाला सबब हा बोला तृप्ती. मी माझ्या घराखालीच शिवबाबाचं मंदिर आहे, ते मला तुम्हाला दाखवायचे सगळ्यांना. मी परत एकदा आले तिथे. घरात घराच्या खाली मंदिर आहे, म्हणजे थोडस सोसायटीमध्ये. ओके, चला सगळ्यांनाच दर्शन झालं. टाइम मी बघते तर मला इथे 23:23 दिसतंय. कोणाची काही विश बोलून घ्या. मे बी कोणासाठी तरी ते विश फुलफिलमेंट साठीच आहे, कारण तुम्ही अचानक बोलायला चालू केलं आणि सहज टाइम कडे पण माझं लक्ष गेलं. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? बाकीचे जे शांत आहेत, काय समजायचं नेमकं, केलंय नाही केलंय? अरे काहीतरी रिस्पॉन्ड करा. ओमकार, तुम्ही बोलला नाही. हा, आताच बोलत होतो मी. हा, मी केलं मॅम. मी बायको आणि आई तिघांनी मिळून केलं. जरा मला डास चावले, इकडे तिकडे थोडं लक्ष गेलं, पण नंतर परत कॉन्सन्ट्रेट झालं. पण मला जसं आपल्याला मॅम ग्राउंडिंग मेडिटेशन मध्ये जसा एक्सपिरियन्स आलेला ना ॲनिमल कम्युनिकेशन मध्ये, तसा पूर्ण काय म्हणतात तसा फुल फ्लेज एक्सपिरियन्स नाही आला, म्हणून मी रात्री एकदा परत करणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं ना की ज्यांना पूर्णपणे नाही आलं त्यांनी परत करा, तेच मी विचारणार होतो, नाही आलं तर काय करा, पण तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलं म्हणून मी काय बोललो नाही मॅम. ओके. हा, अजून कोणाला काही बोलायचं आहे, शेअर करायचं आहे? ग्रुपमध्ये मेसेज तुम्ही टाकू शकता. आता ज्यांना ज्यांना हवं मॅडम करायचं. मला नमस्कार मॅडम. कोण बोललं? शैलेश बोलते मॅडम. मॅडम मला असं फील झालं की जसं तुम्ही सांगितलं की एक निळा प्रकाश तुमच्या क्राऊन चक्रावरती येतोय, तर तो पूर्ण निळा प्रकाश मला असा पूर्ण जाणवला.
आणि त्यानंतर लगेचच एक थंड हवा किंवा एक बर्फाच्छादित प्रदेशामध्ये कसा तो एक थंडावा असतो, तो थंडावा जाणवायला लागला. आणि नंतर थोड्या वेळाने एकदम आपण एकदम हवेत आहोत, म्हणजे ब्रह्मांडामध्ये पृथ्वी एकदम संथ गतीने कशी फिरत असते तसं एकदम संथ गतीमध्ये आपण त्या ब्रह्मांडामध्ये आहोत एकदम, असं ते त्यावेळेला फील झालं. पण मेडिटेशन करतो मी, पण हे असं फील मला पहिल्यांदा झालं या मेडिटेशनला वेगळं. ओके. हो, कारण हे मेडिटेशन शक्यतो कुठे होत नाही किंवा दिलंही जात नाही. नॉर्मल मेडिटेशन आपल्याला खूप दिले जातात. हे मेडिटेशन खूप पॉवरफुल असतं. कारण आपल्या ज्या नाड्या आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण एनर्जीला डिरेक्टली बॅलन्स करतोय, जे आपल्या चक्राशी संबंधित आहेत. म्हणून ते खूप स्ट्रॉंगली जाणवतं. ते एक रेग्युलर मध्ये जर मेडिटेशन येत गेलं, आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं. मग ते स्पिरिच्युअल असो किंवा मटेरियलिस्टिक असो. ओके मॅडम, थँक्यू. मेसेज हवन किती वाजता आहे? सर्वांचे अनुभव तरी ऐकू द्या. कोणाचे काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरही द्यायची असतात. अर्धवट असं नाही सोडता येत. पेशन्स डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा मेसेज सगळ्यांसाठीच आहे. बऱ्याच जणांना पेशन्स नसतात. ग्रुपवर पण तसंच असतं. पेशन्स ठेवायला शिका. तुम्हाला जर सोलने तुमच्या ग्रो करायचं आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे, तर पेशन्स खूप महत्वाचे आहेत. पटकन रिॲक्ट होण्याने आपली एनर्जी डॅमेज होते, एनर्जी वाया जाते. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला श्वास मोजून मिळालेले असतात. जितकं आपण फास्ट ब्रीथ करत जातो, ते श्वास कमी 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 होत येतात. म्हणजेच आपलं आयुष्य कमी होत येतं. ते फॅक्ट आहे. म्हणून आपल्याला डीप ब्रीदिंग, प्राणायाम, योगा किंवा मेडिटेशन या सगळ्या गोष्टीने आपली जी ब्रीदिंग आहे ती स्लो होते. जेवढं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे तेवढं आपण व्यवस्थितपणे जगू शकतो. पण जर प्रत्येक वेळी घाई गडबड सुरू आहे, पेशन्स नाहीत, तेवढे श्वास कमी होत जातात. स्क्वेअर बॉक्स म्हणजे काय होतं? काय होतं व्यवस्थित सांगा बरं एकदा. बोलून सांगितलं तर बरं होईल. हवन करताना बेलपत्र काही गरज नसते बेलपत्र टाकण्याची. जर तुमच्याकडे बेलफळ वगैरे सुकलेलं असेल तर ते टाकू शकता. मला कधीच काही वेगळा अनुभव येत नाही. असं काही नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. कधी कधी अनुभव आलेला असतो, पण आपण नोटीस करत नाही किंवा करू शकत नाही. बऱ्याचदा असं पण होतं. स्क्वेअर बॉक्स म्हणजे काय होतं? प्रश्न कोण आहे? येऊन बोललात तर मला क्लिअर करता येईल पटकन. कारण पुढचे विषय सांगायचे आहेत मला. ज्योती मिस, हा, बोल. आता जे तुम्ही म्हणालात ना, श्वास मोजून मिळालेले असतात, हे तुम्ही सांगितलं आता की प्राणायामाचं महत्व काय आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर यावरती एक छोटा 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाचा शॉर्ट किंवा असा एक व्हिडिओ तुम्ही बनवा, म्हणजे जेणेकरून तो रिपिटेटिव्ह होत राहील आणि त्याचा बेनिफिट प्रत्येक वेळेला मिळत राहील. चालेल ना, बनवेन नक्कीच. ओके. असं सजेशन्स तुमच्याकडून अपेक्षित असतात, पण खूप मोजके सजेशन्स येतात. चला, ज्यांना ज्यांना हवन करायचं आहे, स्वतःच्या घरी जे जे आत्ता हवन करणार आहेत,
साहित्य सगळं घेऊन ठेवा जवळ. आपण 3 माळ जप करणार आहे महामृत्युंजय मंत्राचा आणि सोबत त्याचंही हवन असेल. ज्यांना जमणार नाहीये काही कारणामुळे करू शकत नाही, तर जेव्हा आपण आहुती देतो तेव्हा फक्त तुम्हाला स्वाहा म्हणून त्यात सहभागी व्हायचं आहे. हवनसाठी बसताना जी विभूती सांगितलेली होती, विभूतीने आपल्याला त्रिपुंडाधी लावायचं आहे. हवन सुरू करण्याआधी ज्या स्त्रिया आहेत त्यांनी स्वतःला हळद कुंकू लावायचं आहे आणि नंतर हवनाला सुरू करायचं आहे. हवन सुरू करण्यापूर्वी हवन आपण कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय हेही सांगायचं आहे. जेवढे काही शिवशक्ती तर झालेत, गणपती बाप्पा आहेत, आपले कुळदैवत आहेत, सगळ्यांना तुम्हाला आठवण करायची आहे. सर्वांना विनंती करायची आहे की व्यवस्थित पूर्ण करून घ्यावं. आणि आपण जसं महामृत्युंजय मंत्राचा जप आणि त्याचं हवन करतोय, तर समजा एखाद्याला काही मेजर प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरात असेल तर तेही मेन्शन करायचं आहे. कधी हेल्थ इश्यूज असतात कोणाचे, कधी काही जीवावरचं संकट असतं, कुणावरचंही असू शकतं. समजा काही तुम्हाला काहीच त्रास नाही, पण जसं मी काल डाउनलोड झालेला मला मेसेज तुम्हाला सगळ्यांना सांगितला की येणाऱ्या काळात मेजर काहीतरी आहे, तर आपली सर्वांचीही ती जबाबदारी आहे की आपण छोटं काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर ते आपण मेन्शन करू शकतो की जी काही संकट येणार आहेत तर त्याचा प्रभाव कमी व्हावा, कमीत कमी हानी व्हावी. कारण आपण कुठलं कर्म कंट्रोल करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव जो आहे तो नक्कीच कमी करू शकतो की कमीत कमी त्रास त्याचा कसा होईल, हेही त्यात मेन्शन करायचं आहे. किती जण करणार आहेत एकदा मला टाका बरं इथे चॅट बॉक्स मध्ये. हवन किती जण करणार आहेत तोपर्यंत मी मेसेज वाचते. फक्त दोन्ही लाईट एकत्र होऊन छान मिक्स होत आहेत असे दिसले. मग हा छान अनुभव आहे ना अनुजा? मध्ये तेवढंच एक छान वाटलं मला. हो, मग ऍक्च्युअल आपला उद्देश तोच आहे की दोन्ही एनर्जीना मर्ज करणं, बॅलन्स करणं. आपला उद्देशच तो आहे. आपण असं ते म्हणजे सापाची हे कसे कसे होत असतात बघा. एक्झॅक्टली दिसले तुम्हाला. तशीच असते एनर्जी, कुंडलिनी एनर्जी तशीच वरती येते. असे वर अशी वर येताना दिसली असं तेवढं जाणवलं मॅडम. खूप छान अनुभव आहे तो. थँक्यू मला खूप सर्दी मला ते अनुभव आला नाही, तो खूप छान आहे. नाही बाकीच्यांसारखं म्हणजे थंड वाटलं किंवा हे कळलं नाही. असं काही नाही, प्रत्येक व्यक्ती वेगळा, त्यांचे अनुभव वेगळे. घरात सुद्धा बऱ्याच वेळा करतो ना, माझ्या मिस्टरांना वेगवेगळे अनुभव येतात, पण माझे नॉर्मलच असतात. मी एका लेवलला अशी वरती जाते, पण वेगळं मला कधीच काही जाणवत नाही. आता खूप सर्दी झाली त्याच्यामुळे माझं जसं हे झालंय पण फार बोलत नाहीये. नाही छान आलंय तुम्हाला, काही वाटून येऊ नका. कोण आहे? मी करणार आहे. हवन घरी नाही. ओके, प्रत्येक वेळी काही ना काही पार्टिसिपेट तर करू शकता ना रेखा? मी 3 जण हवन एकत्र करणार आहोत. ओके, करणार आहे. काही प्रॉब्लेम नाही सीमा. भाव आणि तुमचे कष्ट किती आहेत, तुमचं डेडिकेशन किती आहे एखाद्या गोष्टीसाठी, हे महत्वाचं आहे. आपल्याकडे कुठली वस्तू आहे नाही त्याचा काही फरक पडत नाही.
आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल महादेवच आहेत. ज्या प्रकारे ते राहतात हे बेस्ट एक्झाम्पल आहे. कुठल्याच संसाधनांचा ते वापर करत नाहीत. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये कमीत कमी गोष्टींचा वापर करून ते राहतात. मॅम एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही सांगू शकाल तर तुमचं आणि महादेवांचं नातं कसं आहे, किंवा तुमचे काय एक्सपिरियन्स आहेत, तुम्ही जर थोडं आम्हाला थोडं द्याल तर आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळेल, बाकी काय नाही. तुम्हाला आता कसं सांगावं हा प्रश्न आहे मला, कारण हा प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा आहे. हा ते आहे, म्हणून मी म्हटलं सांगू शकता का नाही बघून, की ते तुमच्या थोडक्यात प्रमाणे सांगा. जरासं थोडस मिळालं तरी आजच्या दिवशी भरपूर येईल आम्हाला. थोडक्यात सांगा सांगा मॅडम. आम्हाला. कसं आहे, बरेचसे लिमिटेशन्स असतात उत्तर देता नाही, तर मी फक्त एवढंच इथे सांगू शकते की मी स्वतः ट्विन फ्लेम आहे आणि ट्विन फ्लेम हे शिवशक्तीचंच रूप असतात, जे डिवाइन सोल्स असतात. त्यावरून तुम्ही समजू शकता. आणि मी नॉर्मल ट्विन फ्लेम नाही. ट्विन फ्लेम मध्ये पण प्रकार म्हणजे असतात. पण कॅटेगरीज असतात. हा तेच. मग मॅडम तुम्ही नक्की कशा, म्हणजे स्पेशल म्हणजे काय आहे नेमकं? म्हणजे नॉर्मल नाही, म्हणजे स्पेशल म्हणजे नेमकं काय आम्हाला म्हणजे कळलं नाही. हा, जसं की प्रत्येक गोष्टीच्या लेवल्स असतात. जॉब मध्ये सुद्धा फ्रेशर असतो, आधी इंटर्न होतो, मग फ्रेशर आहे, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह, हे लेवल जसे असतात तसंच इथेही आहेत. आणि बऱ्याच ट्विन फ्लेम्स फ्रेशर आहेत, नवीन आलेले आहेत. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला उल्लेख केलेला आहे की मी स्टार सीड आहे. स्टारसीड ट्विन फ्लेम्स हे रेअर असतात. मुळात ट्विन फ्लेमच रेअर असतात आणि स्टारसीड ट्विन फ्लेम हे खूपच रेअर असतात. स्टारसीड म्हणजे स्पेशल प्लॅनेट वरून आलेले सोल्स असतात, अर्थवरचे नाही. मॅम, माझा मेसेज आला का तुम्हाला? म्हणजे मी अशोक दादांना दिला होता. वाचला मी. वाचला. जावा 5 मिनिटच बाकी आहे. 5 मिनिट बाकी आहेत आता. काही नको हे करायला. नाही ते नाही, पहिला ह्याच्यासाठीच ते कनेक्शन केलेलं ते दादा. तुम्ही मॅमला दिला का मेसेज तो? हा मी ते आता तुमचा उल्लेख करणार होतो, स्टार सीड मॅडम जेव्हा बोलल्या ते. तेच मला पिन झालं. पण बऱ्याच वेळा ते सार्वजनिक नाही करता येत ना, त्यामुळे. ओके बरोबर. हा ते सांगितलं, सगळे नसतात. मॅमला सांगितलेलं आहे मी. मेडिटेशन कोणाचं मिस झालं? सोनल, तुम्हाला मी ग्रुपमध्ये पण लिंक टाकलेली आहे मेडिटेशनची, तर तेही फॉलो करू शकता. आणि सरप्राईज कोणाकोणाला ऐकायचं आहे? खूप मोठं आहे. काय देताना देण्याचे उद्देश खूप असतो, पण घ्यायला तयारी नाही तर काय करणार आहे, असं होतं. थोडस तुम्ही पेशन्स ठेवत जा, थोडे तरी, जास्त नाही. मी मगाशीच म्हणणार होतो, पण मॅम तेवढं म्हणलं पेशन्स ठेवा म्हणून मी बसलो. त्याच्यासाठी पेशन्स नाही. आता प्रत्येक आता झालं, वेळ सगळ्यांनाच घ्यायची आहे, पण आपण पहिल्यांदा म्हणजे वर्षात एकदा महाशिवरात्री आज पहिल्यांदा घेतोय आपण, तर थोडा वेळ मागे पुढे झाला तर झाला ना. एवढं काही असं खूप काही वेगळी गोष्ट होत नाहीये. आणि मुळात महाशिवरात्री ही रात्री जागूनच काढायची असते, म्हणून त्याला रात्र म्हटलेली आहे. रात्री मेडिटेशन म्हणून कशासाठी ठेवलं? तेवढ्यासाठीच. हवनचा वगैरे काहीही प्लॅन नव्हता, कुठेही नव्हतं, पण ते बोनस म्हणून ऍड केलं त्याच्यामध्ये. पांढरे तीळ, अक्षता हो एकत्रच करायचे आहेत. थोडस तूप पण त्यामध्ये टाकलं तरी चालेल. आजची पूर्ण रात्र ऍक्च्युअल मध्ये जागायचीच असते, शिव उपासनेमध्ये जागायचीच असते. पण आपले जे काही आताचे जॉब आणि या सगळ्या गोष्टी असतात, तर प्रत्येकाला किंवा प्रत्येक वेळी ते सगळं शक्य होत नाही. त्यामुळे जेवढं मॅक्झिमम जमतं तेवढं करायचं.
मी तर म्हणाल, मॅडम आम्हाला आता काही संन्यास घ्यायला लावता की काय, पाठवता आम्हाला. आम्हाला अजून गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचंय, मुलांसाठी काय काय करायचंय, तुमचं काय जातं सांगायला. चला, दरवर्षी 5 मेला माझा बर्थडे असतो. दरवर्षी मी फ्री काही ना काही प्रत्येक वर्षी मी देत असते. दरवर्षी काही ना काही वेगळं असतं आणि तेही फ्री मध्ये काहीतरी देत असते. यावर्षी खूप काही मोठी गोष्ट आहे जी फ्री मध्ये देणार आहे. काय असेल, कोणी काही गेस करू शकतो का? हिलिंग. नाही. कुठलं तरी नवीन टेक्निक किंवा काहीतरी. गुरुदीक्षा देणार आहात का आम्हाला? हा, एक्झॅक्टली माझं हे चालू होतं. सांगण्याआधी पण कुणाचा तरी माईक चालू आहे आणि आवाज खूप डिस्टर्ब करतोय तो. जेव्हा बोलायचं तेव्हाच माईक चालू करा, जे कोणाचा आहे तो. सॉरी फॉर दॅट, पण आवाज येत नाही. किती जणांची अशी इच्छा आहे इथे की एखादा कोर्स मला फ्री मध्ये करता यावा? कुठल्याही कारणामुळे मी पे नाही. मॅम ऑब्विसली सगळ्यांचीच असणार. नाही ना मॅम, आधी माझी होती, पण मी तुमची ना परवाची रील पाहिली की कार्मिक हा, डेप्थ होतं हो. आणि फ्री मध्ये तुम्ही नकोय खूप मॅडम. इन्व्हेस्ट केलेलं असतं आणि काही फ्री मध्ये घेऊ नका, फुकटचं घेऊ काय तर नये. मागं लागायचं. हातीने ते म्हणतात ना, तूप नाही धोपट काय तर म्हणतात ना, हे नाही ते नाही काहीतरी, म्हणून आता नाही केलं राहिली केलं. इच्छा. हाती धोपट ना आलं ओमकार दादा. येस येस, तेच. ऍटलीस्ट भीतीपोटी तर इच्छा नाही राहिली. कोणाला भीती घालण्याचा उद्देश अजिबात नाही त्या रीलचा, फक्त एक्झॅक्टली, हो. आहे. तुमच्या अंडर कोर्स करणं हीच एक वेगळा अनुभव आहे. त्याच्यामुळे फ्री पेक्षा सुद्धा तो कोर्स काहीतरी नवीन शिकायला मिळणं टेक्निक हेच आहे. म्हणजे इनफॅक्ट माझं अॅन्युअल कम्युनिकेशन ऑफलाईन करायचं काही ना काही कारणाने राहत आहे आणि इवन व्यंकटेश स्तोत्राचं म्हणजे परफेक्ट 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 मॅनिफेस्टेशन झालं अर्चना मॅम. मॅनिफेस्टेशन होतंय तुमचं आता, ऐका. रेडी व्हा ऐकायला. मे बी तुमचीच इच्छा होती. कारण ऐकण्यासाठी तयार आहे आता. सरप्राईज जे आहे, अॅन्युअल कम्युनिकेशनचा जो बेसिक कोर्स आहे ऑफलाईन मध्ये फ्री मध्ये माझ्या बर्थडे साठी म्हणून आपण ती बॅच ओपन करतोय. फक्त हे ऑफलाईन साठी आहे. ऑफलाईन रेसिडेन्शियल टाईप असणार आहे. फक्त जिथे आपण रेसिडेन्शियल घेतो तिथे जे काही चार्जेस आहेत तेवढेच तुम्हाला पे करायचे आहेत. म्हणजे पूर्णपणे ते, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की नाही नको काहीतरी मागे लागेल, असं काही होणार नाही. फक्त ज्या जागेत आपण जातो तिथले जे काही चार्जेस आहेत तेवढेच पे करावे लागणार आहेत. कोर्सचे किंवा माझ्या शिकवण्याचे काहीही चार्जेस नाहीत. त्यामुळे तो कोर्स फ्री आहे. आणि ही पहिली अनाउन्समेंट मी आत्ता तुमच्या सगळ्यांसमोर करते. ग्रुपमध्येही कुठेही अजून ते टाकलेलं नाही. म्हणजे आजच्या थँक्यू मॅडम. आमची मेन इच्छा की आता हा कोर्ससाठी सगळ्या अडचणीत बाजूला होऊन तो करता यावा, मेनली ऑफलाईन. म्हणजे दोन्ही दोन्ही गोष्टीसाठी माझ्या मनात आहे की काही ना अडचणी होऊन ते होऊ नाही शकलं. सो आय एम जस्ट प्रेइंग की ते आता व्हायला पाहिजे. असंच असतं मॅनिफेस्टेशन. येस. खूप सुंदर अनुभव आहे ऑफलाईन अॅन्युअल कोर्स, अॅन्युअल कम्युनिकेशन कोर्स करण्याचा. आणि तुम्ही आता शिवाय देऊ करताना तुम्ही सुद्धा. तुम्ही तुम्ही शिवाय देऊ नका फक्त आता. आम्ही आताच ऑफलाईन केला आणि हे आधी का जाहीर सर, केलं नाही अशोक सर, म्हणून. एका मिनिटासाठी सुद्धा तशी भावना नाही आली मनात. कारण त्याचं जस्ट किडिंग. महत्वच माहिती आहे, तरी पण सांगतो. त्याचा आम्हाला अनुभवच इतका छान आला ना की ते असं वाटलं नाही की ते काहीतरी पैसे दिलेत किंवा बाबा आता ह्यांना द्यायला लागणार नाही ना. मी उलट तेच सांगतोय की सगळ्यांनी अनुभव घेण्यासारखा आहे आणि मॅमच्या स्वतः सानिध्यात राहायला मिळतं. मी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय की ते माणसं फक्त अॅनिमल कम्युनिकेशन नाही शिकत. आणि आता कौतुक नाही, मला असं ते कौतुक नका समजू मॅम, पण
मला जे वाटतं ते मला सांगायचं की मॅम ह्या अशा पर्सनॅलिटी आहेत की त्यांच्याकडनं फक्त तुम्ही एक गोष्ट शिकायला गेला आणि त्यांनी एकच तुम्हाला दिली आहे. असं तर मी 4च दिवस होतो त्यांच्यासोबत, पण पूर्ण ट्रान्सफॉर्मिंग अनुभव आहे. आणि त्या आतुर असतात तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगायला. फक्त त्या बघतात नेचर आणि डिव्हिनिटीची वाट पाहतात की कुठली वेळ साधून त्यांना तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमचे प्रॉब्लेम्स पोहोचवता येतील असं. म्हणून त्यांच्या सानिध्यात राहायचा हा चान्स अजिबात सोडू नका. म्हणजे मला ऍक्च्युली जमलं तर आपण मी पण येतो डबल. नाही, एक शिकतो मला पण मॅम. थोडी मोठी झालेली असेल तर हो, इथे हा झोपली, माझ्या मागे झोपली. मी फक्त कोर्स ऑनलाईन केला, पण मॅम माझ्या लाईफ मधल्या मेनी रील्स म्हणतात ना ते ओपन झाल्या. म्हणजे मला तर म्हणजे उम्मीद से दुगना नाही असं 100 टाइम्स मिळालंय मला. म्हणजे खूप छान स्पिरिच्युअलिटी इथून इथं गेली माझी खरंच. प्रियंका ताई, तुला तिकीट काढायला लागणार आता 5 मेचं. माझाही बर्थडे असतो. अरे मग एकत्र सेलिब्रेट करू या, मी पण येतो. तर ज्यांना ज्यांना शिकायची इच्छा आहे पण फीजमुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे जमलं नव्हतं तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ऍज युजल जसं मी प्रत्येक वेळी सांगते की खूप जास्त स्टुडंट्स एका बॅचमध्ये घेता येत नाहीत, कारण प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देता येत नाही. कोणाला नेमकं काय अडथळा होतोय किंवा कोणाला कुठे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे कळत नाही. त्यामुळे एका बॅचमध्ये लिमिटेडच असतील स्टुडंट. मॅडम, हा बोला. नमस्कार. म्हणजे माझीही अशी फीची इच्छा नाही. मी हा. ऑनलाईन कोर्स केला होता, तुम्हाला माहितच आहे. आता आपण सप्टेंबर मध्ये केला होता. हा. आणि तो खूप दिवसापासून माझी इच्छा होती ना अॅनिमल कम्युनिकेशन शिकायची. हा. पण आज सांगायचे मला काही जमत नाहीये. हा. पण फक्त अशी इच्छा होती की तुम्ही काहीतरी जादू करावी आणि मला ते शिकता यावं, की माझ्या माझ्या घरच्या पेटजवळ तरी मला कनेक्ट होता यावं, एवढीच माझी एक इच्छा होती. ओके. थोडस कशा पद्धतीने गोष्टी मॅनिफेस्ट होत असतात. मी कधी म्हणजे बोलायचं खूप वेळा आलं होतं डोक्यात, फोन करावा की मेसेज करावा, पण थोडीशी आदरयुक्त भीती म्हणा किंवा कसं बोलायचं की आपल्याकडूनच काहीतरी आपणच कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं मला. तेवढं म्हणावं तसं माझं ग्राउंडिंग होत नाहीये का मेडिटेशन होत नाहीये असं वाटतंय मला. म्हणून राहतंय, पण ते खंत मनात राहून गेलीये की मी शिकले तर मॅडमनी एवढं शिकवलं की आपल्या बरोबरच्या स्टुडंटना आलं आणि आपल्याला येत नाहीये, ही एक खंत होती मनात. आणि मॅडमनी काहीतरी करावं आणि ते मला शिकता यावं अशी एक फक्त इच्छा होती. आता बघूया. आता फक्त रेसिडेन्सचा सुद्धा म्हणजे थोड्याशा अडचणी असतात घरी अनुभव येताना आपल्या डोक्यात खूप प्रश्न असतात की बाबा खरंच कसं असेल, अनोळखी ठिकाण आहे, लोक पण अनोळखी असतील. पण त्या तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही घराला पूर्णपणे विसरून जाता, तुम्हाला बाहेरचं काहीही आठवत नाही. आणि जाताना शेवटच्या दिवशी अवस्था अशी होते की नाही मला इथून जायचंच नाही. कारण एवढा छान ग्रुप तो बनलेला असतो, एकमेकांची बॉन्डिंग एवढं छान बनतं की तिथेच राहावं असं वाटतं. बाहेरचं जग खूप वेगळं आहे, मला नाही जायचं त्या जगात, अशीच फिलिंग होते. आवडेल आवडेल, बघूया. आता फक्त शक्य झालं पाहिजे. त्यामुळे वेळ भरपूर आहे अजून. हो हो. नाही, पुढच्या अडचणी सांगू शकत नाही. माझे सासरे थोडेसे आजारी असतात. घरी एवढी इच्छा आहे, तुम्ही युनिव्हर्स मध्ये मेसेज पण पाठवलात, तो मॅनिफेस्ट पण होतोय आता, तर तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आता सध्या काही डाऊट एनर्जी तयार करू नका कोणीच. रेखा मॅम, तुम्ही तसं ते क्वेश्चन मार्क नका टाकू, कारण की अशा मग ब्लॉकेजेस तयार होतात. आणि अनुजा मॅम, ऑनलाईन मध्ये वेळेचे बरेच वेळा प्रॉब्लेम होतो, कमी वेळ असतो, प्रत्येकाला वेळ देता येत नाही. त्यामुळे ऑफलाईनला या तुम्ही, सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातील तुमच्या. ओके ओके, थँक्यू सर. मॅडम, माझ्या पेटला आता कालच पिल्लं झालेत. अरे वा. जोशीला वसंत सरांना पण सांगायचं होतं. अच्छा. फक्त मागच्या वेळेला तिची चारीच्या चारी पिल्लं गेली होती, त्यावेळी ती खूप डिस्टर्ब झाली होती. म्हणजे लिटरली ती मला येऊन सांगायची, मी जिथे बसली असेल तिथे मला उचलून म्हणजे ओढत घेऊन जायची आणि दाखवायची मला तिची पिल्लं. ते मला असं भीती वाटते आता सारखं, असं काही पुन्हा घडू नये तिच्या ह्याच्यात.
तुम्ही असं अच्छा. काही आणूच नका ना डोक्यामध्ये. कारण काय होतं, बऱ्याचशा गोष्टी ऍक्च्युअल मध्ये नसतात. म्हणजे एक छोटीशी स्टोरी सांगते मी, मग क्लोजिंग करू आपण. म्हणजे तुमच्या पॉइंटला धरून आहे आणि बाकीच्यांना पण त्यातून गायडन्स मिळेल. काही जणांनी ऐकली पण असेल. एक नॉर्मल माणूस आहे आणि चालत जाताना त्याला वाटतं उन्हातून की बाबा इथे एखादं झाड असतं ना, तो खूप बरं झालं असतं. थोडीशी मला सावली मिळाली असती, खूप छान वाटलं असतं. मी खूप थकलेलो आहे. झाड त्याला मिळतं. आरामात बसतो झाडाखाली. पुढचा त्याच्या विचार डोक्यात येतो की अरे सावली तर मिळाली, पण आता खूप तहान लागली. मला पाणी मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. पाणी येतं त्याच्यासमोर. पाणी पितो. मग लगेच त्याला आठवण येते, मला तर भूक पण खूप लागली. जेवण जर मिळालं ना असं चांगलं छान सगळं ताट भरून जेवण मिळालं मला पोटभर तर खूप बरं वाटेल. पटकन त्याच्या समोर पूर्ण भरलेल्या जेवणाचं ताट येतं. पोटभर जेवतो तो. आणि म्हणतो अरे झोपायची इथे सोय झाली तर किती मजा येईल. झोपतो तो तिथे. आणि पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात विचार येतो, अरे इथे काहीतरी आलं तर, राक्षस वगैरे आला आणि मला खाल्ला तर. खराच राक्षस येतो आणि त्याला खाऊन टाकतो, कारण ते झाड जे असतं ते कल्पवृक्ष. मग बऱ्याचशा गोष्टी या अशा पद्धतीने होत असतात. म्हणजे आपण स्वतः ओढवून घेत असतो त्या गोष्टी, नसतात पण त्या. त्यामुळे आपण काय विचार करतो हे खूप महत्वाचं असतं. मिरेकल्स खूप होतात. फक्त आपल्या विचारसरणीमुळे मिरेकल्स होतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल मी माझं स्वतःचं सांगते. खूप साऱ्या ज्योतिषींनी सांगितलं होतं, मी शिक्षण घेऊ शकणार नाही, जॉब करू शकणार नाही. आता माझ्याकडे 6 प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिग्री आहेत. 10+ इयर्स मी IT मध्ये जॉब पण केलेला आहे सक्सेसफुल. त्यामुळे आपल्या स्वतःवर आहे. प्रत्येक गोष्ट डेस्टाईन नसते. आणि कधी कधी डेस्टाईन असली तरी ती सुद्धा आपण आपल्या कर्माने चेंज करू शकतो. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचाच नाही. आपल्याला जे हवं आहे त्याच पद्धतीने विचार करायचा. आपल्याला जे बदल हवे आहेत त्याच पद्धतीने विचार करायचा. आता एवढं छान मेडिटेशन केलंय, शिवशक्तीच्या एनर्जीशी कनेक्ट झालात. एनर्जीचा विसर पडू देऊ नका लगेच. ओके ओके मॅडम. ओके. थँक्यू. चला, अजून कोणाला काही आय थिंक प्रश्न नाहीयेत. आता बऱ्यापैकी डोकी शांत झालेली आहेत. तर आपण हवन कशा प्रकारे कनेक्ट करणार आहोत हे मी एकदा शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला. तुम्हाला ही मीटिंग एक्झिट करायची आहे आणि परत झूम लाईव्ह अटेंड करायचं आहे आणि ते युट्यूबवर लाईव्ह होईल. फक्त जेवढे इथे जॉईन तुम्ही आहात जे असाल झूमला, फक्त तुमचं स्वाहा म्हटलेलं आपल्यापर्यंत पोहोचते आणि एकत्र हवन होते. बाकीच्या लोकांना दिसेल असंच. त्यामुळे आता तयारी करा. जे काय आहे 15 मिनिटांमध्ये आपण हवन सुरू करतो. ज्यांना शक्य आहे पांढरे कपडे घाला. नसेल काही प्रॉब्लेम नाही. आसन घेतल्याशिवाय बसू नका. जमिनीवर आसन घेऊन बसा जे जे हवन करणार आहेत. मॅम, हा बोला. एक विचारायचं होतं, फक्त स्वाहा म्हणायचं की पूर्ण मंत्र आम्ही पण बोलला तरी चालेल? फक्त स्वाहा म्हणायचं आहे. ओके, मंत्र मी थँक्यू. म्हणेन, फक्त स्वाहा म्हणायचं आहे. चला भेटूया मग हवनच्या वेळेला. बाकी जास्तीत जास्त लोकांनी जेवढे रजिस्टर केले सगळ्यांनी अटेंड करण्याचा प्रयत्न करा. कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो. कदाचित ही एनर्जी तुमच्यासाठी खूप गरजेची असेल म्हणून तुम्ही एनरोल केलात. कारण ग्रुपमध्ये एवढे लोक असून फक्त तुम्हीच का रजिस्टर केलं, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला त्या एनर्जीची गरज असेल, तुम्ही एलिजिबल असाल त्या गोष्टीसाठी, म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी झोपायला उशीर झाला काही प्रॉब्लेम नाही. कारण हा दिवस फक्त एकदाच येतो वर्षातून. आणि जेवढ्या चांगल्या एनर्जीज आपल्याला कलेक्ट करता येतील तेवढ्या त्या ठेवायच्या आपल्यासोबत. कुठल्याही कठीण काळात त्या आपल्याला सोबत करतात, प्रोटेक्ट करत असतात. चला, नाही तर परत प्रवचन चालू होईल.
मीटिंग एंड करते. हवनच्या वेळी भेटूया परत. ओके मॅडम. ओके मॅडम.